तर लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा फटका भाजपला बसलेला आहे। भाजपला 240 जागा मिळालेल्या आहेत आणि तब्बल 63 जागा भाजपने गमावलेल्या आहेत। भाजपला 2014 नंतर प्रथमच स्वबळावरती बहुमत मिळालेलं नाहीये। काँग्रेसला देशभरात 99 जागा मिळाल्यात आणि यावेळेला त्यांच्या 47 जागा वाढलेल्या आहेत। भाजपच्या इंडियाला 293 तर काँग्रेसच्या इंडियाला 234 जागा मिळाल्यात, तर इतर हे 16 जण आहेत। तर आपण पाहतो लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा फटका हा भाजपला बसलेला आहे। भाजपला 240 जागा मिळालेल्या आहेत, तब्बल 63 जागा यावेळेला गमावलेल्या आहेत। तर काँग्रेसला देशभरात 99 जागा मिळाल्यात आणि मागच्या टर्मपेक्षा 47 जागा वाढलेल्या दिसतात। भाजपच्या इंडियाला 293 तर काँग्रेसच्या इंडियाला 234 जागा मिळालेल्या आहेत। या संदर्भातच आज दिल्लीमध्ये एनडीए आणि इंडिया दोघांच्या महत्त्वाच्या बैठका आज पार पडत आहेत। पुढच्या घडामोडी काय घडणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर मतांची टक्केवारी घटल्याने जागांमध्ये मोठा फटका बसलेला बघायला मिळतोय। महायुतीच्या मतांच्या टक्केवारीमध्ये घट झालेला आहे, तर जागांमध्ये मोठा फटका बघायला मिळतोय। महाआघाडीच्या मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे, जागांमध्ये मोठा फायदा झालेला दिसतोय। तर महायुतीला 2019 मध्ये 50.9% मतं होती, तर महाआघाडीला 2024 मध्ये 31.8%, 2019 मध्ये महायुतीला महाआघाडीपेक्षा 19.1% जास्त मतं मिळालेली आहेत। मतांची टक्केवारी घटल्यामुळे जागांमध्ये मोठा फटका बघायला मिळतोय। महायुतीच्या मतांच्या टक्केवारीमध्ये घट झालेली आहे, जागांमध्ये मोठा फटका बघायला मिळतोय। तर लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा फटका हा भाजपला बसलेला दिसतोय। भाजपला 240 जागा मिळाल्या, तब्बल 63 जागा भाजपने गमावलेल्या आहेत। तर काँग्रेसला देशभरात 99 जागा मिळाल्यात आणि 47 जागा काँग्रेसच्या वाढलेल्या दिसत आहेत। महाराष्ट्रात भाजपच्या मतांच्या टक्केवारीमध्ये मोठा फरक आहे, पण जागांमध्ये सुद्धा फटका बघायला मिळतोय। काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत किंचित फरक पडलेला आहे, पण जागांमध्ये मोठा फायदा झालेला आहे। 19च्या तुलनेमध्ये 27.6% वरून भाजपची मतं आपल्याला कमी झालेली दिसतात, पण भाजपच्या जागा 23 वरून 2024 मध्ये 9 वरती पोहोचलेल्या आहेत। मतांच्या टक्केवारीतील 1.4%च्या फरकाने भाजपला 14 जागांचा फटका बसलेला आहे। तर काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 16.3 वरून 16.92 वरती पोहोचलेली आहे। मतांची टक्केवारी 0.52%ची वाढ, मात्र काँग्रेसला 12 जागांचा फायदा झालेला दिसतोय। महाराष्ट्रात भाजपच्या मतांच्या टक्केवारीत मोठा फरक पडलेला आहे, पण जागांमध्ये सुद्धा मोठा फटका बसलेला दिसतोय।